टँकरची मागणी सध्या वाढते आहे, त्यामुळे मागणी केल्यानंतर लगेच टँकर उपलब्ध करून द्यावा, 24 तासामध्ये टँकर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केलेली आहे। त्यांनी निर्देश दिलेले आहेत। जिल्हाधिकाऱ्यांचे हे निर्देश समोर येत आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहे। अजेश, काय अधिकचा तपशील आहे? जान्हवी, खरं आहे रायगडच्या काही भागात जे आहे ते पाणी टंचाईची समस्या जी आहे ती जाणू लागलेली आहे आणि त्यासाठी पाणी टंचाईवर कशा पद्धतीने मात करता येईल यासाठी जिल्हाधिकारी यांनी एक महत्वपूर्ण आढावा घेण्यासाठी बैठक बोलवली होती आणि या बैठकीमध्ये त्यांनी सक्त आदेश जे आहेत ते प्रशासनाला दिलेले आहेत की ज्या गावाने पाणी टंचाई असेल त्या गावात टँकरची मागणी होत असेल तर त्या 24 तासामध्ये संबंधित चौकशी करून त्या गावाला पाणी पोहोचवलं पाहिजे, कारण पिण्याचं पाणी अत्यंत महत्वाचं आहे। सध्या रायगड जिल्ह्यात 106 वाड्या आणि 21 गावांना 25 टँकरद्वारे जो आहे तो पाणी पुरवठा केला जातो आणि त्याचबरोबर ज्या जलजीवन मिशनच्या योजना चालू आहेत पाण्याच्या त्या देखील तातडीने पूर्ण करण्याचे आदेश जे आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळेला दिलेले आहेत या महत्वपूर्ण आढावा बैठकीमध्ये। जान्हवी, अगदीच अजेश, मात्र तसा बघितला गेला तर कोकण हा तसा पाण्याने समृद्ध जिल्हा भाग आहे, विभाग आहे। मात्र तरी असताना सुद्धा काही भाग असे आहेत ज्यांना पाणी टंचाई जाणवते। असं असताना साधारण किती टँकर हे लागतात आठवड्याभरामध्ये किंवा महिन्याभरामध्ये? आपण पाहायलाच गेलो तर 106 वाड्या ज्या आहेत त्या गावामध्ये पाणी टंचाईची समस्या आहे आणि 21 गाव आहेत त्यामध्येही टँकरचा पुरवठा होतो। जवळपास या संपूर्ण वाडे आणि गावामध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी जवळपास 25 ट्रॅक्टरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो। जर आपण विचार केला तर जवळपास पाहायला गेलो तर 400-500 टँकर जे आहेत ते महिन्याला लागू शकतात असा अंदाज जो आहे तो वर्तवला जात आहे। अगदीच, धन्यवाद अजेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।